आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मार्क झुकरबर्गच्या मेटा कंपनीकडून कर्मचारी कपात सुरू, जगभरातील 3600 कर्मचाऱ्यांना फटका बसणार। अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला, महसूल पथकाचं वाहन जाळण्याचाही प्रयत्न, छत्रपती संभाजीनगरमधल्या उपळी गावामधील घटना। मूर्तिजापूरचे अजित पवारांचे राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिरकड यांचं अपघाती निधन, शिवरगावाजवळील पेट्रोल पंपासमोर ट्रकनं बाईकला धडक दिल्यामुळे बिरकड यांचा जागीच मृत्यू। अखिल भारतीय खदान मजूर संघाचे 19वे त्रैवार्षिक अधिवेशन नागपुरात संपन्न। अधिवेशनाच्या समापन कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते। मुंबई पोलिसांची बांगलादेशी विरुद्ध कारवाई सुरूच, वडाळा परिसरामधून एका बांगलादेशी नागरिकाला अटक, आरोपीने अवैध मार्गाने बांगलादेशातून भारतामध्ये प्रवेश केला। नाशिकच्या मालेगावातील बांगलादेशी रोहिंगे प्रकरणाची चौकशी एटीएसकडे द्या, विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांची मागणी। लातूरमधील 100 परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये वॉर रूम स्थापन, वॉर रूमला परीक्षा हॉलमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीला जोडण्यात आले। 12वीच्या हिंदीच्या पेपरला जळगावमध्ये एकूण 220 परीक्षार्थींनी मारली दांडी, हिंदीच्या पेपरला जिल्ह्यामध्ये एकही कॉपीची कारवाई नाही, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमोद लोंढे यांची माहिती। अहिल्यानगर शहरामध्ये डीजेच्या वापरावर पोलिसांकडून बंदी, 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेमुळे रात्री 10 नंतर डीजे वाजवल्यास कठोर कारवाईचा इशारा।